देशाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर देश बुडवण्यासाठी इंडिया अलायन्स आहे. मोदींच्या विरोधात एक जण रॅली आणि सभा घेत आहे. तो फेल जाणार असून मोदींना हरवणं कठीणच नाही तर अशक्य आहे, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केलाय. विरोधकांकडे मशाल नसून आईस्क्रीमचा कोन आहे, जो उन्हात वितळणार असल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. मागचा उमेदवार आपल्याच मेहनतीवर निवडणूक आली असून आता 400 पारमध्ये नरेश मस्के हवे की नको असा सवाल करत बूथ स्तरावर जोरदार काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर टेंभी नाक्यावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरून आलो असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे. बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत, कारण विकासाच्या सोबत आहोत. या ठिकाणी कितीही सभा झाल्या तरी बूथवर काम करायचे. बूथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे आहेत. मागील निवडणुकीत उमेदवाराला लीड कोणी दिली, मेहनत कोणी केली, मोदी सांगतात बूथची लढाई जिंका. मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो. धर्मवीर यांना साजेसे असे काम करायचं असून नरेश मस्के यांना निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी केलं. ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिंदे गटाच्या नरेश मस्के यांना तिकीट मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा नाट्य सुरू झाले. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर हे लोण ठाण्यातही पोहोचले. मात्र आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानं तुर्तास हे नाराजीनाम्याचं वादळ शमलं आहे. असं असतानाच घोडबंदर पट्ट्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ओळा माजुळा मंडल अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, सरचिटणीस सचिन शृंगारे, सरचिटणीस जितेंद्र मडवी, जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष राकेश जैन, दिव्यांग विकास आघाडी लोकसभेचे संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे, पॅनल प्रमुख महेश ताजने, वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉक्टर अपर्णा ताजने, उत्तर भारतीय सेलचे संयोजक हिराप्रसाद राय, सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख तसंच ओळा माजुळा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी राजीनामे देण्यात आले आहेत. ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खासदार डॉक्टर संजू नाईक आग्रही होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरून अनेकांनी आपले राजीनामे दिले आहेत. हे कार्यकर्ते साहजिकच संजू नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच, परंतु ही महायुती असल्यानं ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त केलाय. गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्रही दिसू लागले. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास मस्के यांनी व्यक्त केलाय. मस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले आदी नेते मंडळीही उपस्थित होते. आपण नाईक यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांनाही भेटलो असल्याचं मस्के यांनी सांगितलं. मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटीगाठी झाल्या नाहीत. कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण लहानपणापासूनच नाईक यांना भेटत होतो, त्यावेळी ते देखील कौतुक करत होते. आजही गणेश नाईक यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. काही चिंता करायची गरज नाही. नवी मुंबईतून लीड मिळेल. सर्व काही आपण पाहू. काही अडचण असेल तर आपल्याला सांगा अशा पद्धतीत त्यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. आपण साधारणतः रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. लोकांमधला कार्यकर्ता असून आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. त्या संधीचे आपण सोने करणार असल्याचा विश्वासही मस्के यांनी व्यक्त केलाय.
त्यांना शक्तीप्रदर्शनाच्या मुद्द्यावर छेडलं असता आम्हाला शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, आमची जी शक्ती आहे ती या ठिकाणी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप विरोधक करत असतात. असं असतानाच आज महायुतीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या रॅलीत 2 गुंड भिडण्याची घटना घडली आहे. त्यामुळे ठाण्यात अजूनही गुंडाराज असल्याचा अनुभव ठाणेकरांनी घेतलाय. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी तलावपाळी परिसरातून फॉर्म भरण्यासाठी मोठी रॅली काढली. ही रॅली बाजारपेठ मार्गे कोपणेश्वर मंदिर, चिंतामणी चौक अशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. या रॅलीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक, आमदार, भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. ही रॅली काँग्रेस कार्यालयाजवळ आली असताना अजय पासी, सिद्धार्थ उर्फ सिद्धू अभंगे यांच्यात बाचाबाची झाली आणि भर रॅलीत जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे या रॅलीत पोलीस असूनही ते फक्त बघ्याची भूमिका घेत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सिद्धू अभंगे हा शिंदे यांच्या अवतीभोवती वावरत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. विरोधकही ठाण्यात गुंडांचा वावर वाढला असून त्यांना खतपाणी घातलं जात असल्याचं, काम केलं जात असल्याचा आरोप करत आहेत. अशातच महायुतीच्या रॅलीत हे 2 गुंड भिडल्यानं गुंडांच्या जोरावर शिंदे गट ही निवडणूक लढवू पाहत आहे का असा आरोपही आता होत आहे. नवी मुंबईमध्ये भाजपच्या 58 आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा गणेश नाईक यांना सोपवला. कार्यकर्त्यांची नाराजी अशी होती की संजीव नाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झाली आहे. त्याच अनुषंगानं भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय वर्तकनगर येथील मुख्य कार्यालयावरही ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये नवी मुंबईतील जे काही पदाधिकारी यांची नाराजी होती त्यांना देखील समजावण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की जे काही नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी होती ती नाराजी योग्य आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की ज्यांची नाराजी आहे ती लवकरात लवकर दूर करावी आणि आपल्या कामाला पुन्हा एकदा रुजू व्हावं. प्रत्येक पक्षामधल्या कार्यकर्त्याला काही ना काही अडचणी असतात आणि ते अडचणी आपल्या पक्षातील मोठ्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात. काही लोकांवर खोटे गुन्हे दाखल असतात तर काही लोकांना जबरदस्तीनं कुठल्या तरी कारणांमध्ये अटकवण्याचा प्रयत्न केला जातो. याच पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात की कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं कृत्य करू नये. या ठिकाणी झाली नाही, परंतु कामाच्या संबंधी आणि काही कार्यकर्ते, शेवटी जिल्हा कार्यकारिणी आणि भारतीय जनता पार्टी ही सामूहिक विचारावर चालणारी पार्टी आहे. ज्याची भावना असेल ती भावना व्यक्त एका ठराविक शब्दामध्ये आणि ठराविक पद्धतीने करण्याची ही पार्टी आहे. त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी, एवढे 200 कार्यकर्ते होते किंवा अनेक कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करणं याच्यामध्ये कुठेही त्यांना दबाव किंवा प्रेशर नसतं, परंतु ते ठराविक शब्दात त्यांनी व्यक्त केली पाहिजे. आणि त्या पद्धतीने खूप लोकांच्या भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होत्या, तीव्र होत्या. त्या भावनांना वाट करून देण्याचं काम देखील महत्त्वाचं असतं आणि कुठल्याही आमच्या या राजकीय पक्षामध्ये ती गरज देखील असते. ती वाट करून दिल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीचं दिशादर्शन देखील करण्याचं काम जे आहे ते जिल्हा कार्यकारिणीमध्ये आम्ही केलं. सराफाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. शैलेश जैन असे तक्रारदार सराफाचं नाव आहे. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर सूड भावनेनं आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील JK ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलवलं होतं
त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव, त्यांचे सहकारी, अंगरक्षक आणि 6 ते 7 व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली। यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना 5 कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर आणि अविनाश जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। दरम्यान सराफाच्या तक्रारीनंतर अविनाश जाधव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याबाबत अविनाश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं आपल्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं। तसंच एका व्यक्तीनं फोन करून आपल्याला आणि आपल्या पत्नीला डांबून ठेवलं असल्याचं सांगितलं होतं। आपण पोलिसांसह तेथे गेलो असतो असंही जाधव यांनी सांगितलं।